आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू, सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं जे अडचण आहे हे आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का? नाही नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढ आधी. लय शहाणा काम करतोय तू इथं. मिजाज खोर तू बनू नको, तुला सांगतोय. या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे, हे खराब क्वालिटीचं झाले. हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे. तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे. त्यामुळे हे खराब कामं आहेत म्हणजे आहेत, ह्या लोकांनी दाखवलेली आहेत. उद्या बघतो करतो. तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहे, तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत. त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं काम झालं पाहिजे हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे. जास्त अहंकार ॲटिट्यूड दाखवू नको. उद्या ही माणसं पिसाळली ना, तुला फिरता येणार नाही इकडं. हे असले काम चुकार असतील ना, डायरेक्ट शेण थापा यांच्याची. दुसरा विषय, आपल्याला गेल्या विधानसभेला जामखेड शहराने भरपूर मतदान दिलं, सहकार्य केलं. जामखेड शहराने सहकार्य केल्यामुळं जामखेड शहरातले प्रश्न सोडवण्याच्या व्यतिरिक्त इथं समस्या कशा आणखीन उत्पन्न होत्या हे फक्त नगरपालिकेच्या माध्यमातून इथं चाललेलं. इथला अधिकारी त्याला काही कळत नाही. आणि हे कर्जत जामखेडमध्ये सगळ्याच गावामध्ये सगळ्याच भागामध्ये एवढं मोठं पद एका नेत्याला असून त्याचा या मतदारसंघाला कधी फायदा झालेला नाही. त्यामुळे जामखेडमध्ये जे काय होते तो अधिकारी, तो जो कोण नेता असेल तो असेल, पण पूर्णपणे अधिकारी हलगर्जीपणा करतायत आणि यातून पैसा खातायत. आणि काही ठराविक पक्षाचे लोक यांच्याकडे हप्ते घेत आहेत आणि त्यांची चुली चालल्यात, असं परिस्थिती आहे. त्याचं कारण पण सांगतो. ह्यांनी आता मुरुमाचं टेंडर काढलं. किती लाखाचं टेंडर काढलं तुम्ही? ते सुरुवाती दादा आपण 2 टप्प्यामध्ये केलं होतं. पहिल्या टप्प्यामध्ये आपण 6 ते 7 लाखापर्यंतचं इस्टिमेट बनवलं होतं आणि आता पुन्हा आपण दुसरं टेंडर केलेलं आहे. पहिल्या टेंडरमध्ये आपण जवळपास 200 ते 250 ब्रास मुरुम टाकलेला आहे आणि पुन्हा आपण एस्टिमेट किती त्याचं? हॅलो, 6 ते 7 लाखाच्या दुसरा दरम्यान टेंडर केलंय, त्याचं मुरुम टाकण्यात आलंय का फक्त टेंडर? कालच त्याची पुरवठा आदेश दिलेला आहे. कारण का मी 1 हप्ता झालोय शेख साहेबांना मागणी करतोय माझ्या वार्डात मुरुम टाका, नाही तुमची दानं तर मी स्वतः पदर टाकतो. तुम्ही फक्त मला परमिशन साठी तहसीलदारला रॉयल्टीसाठी लेटर द्या. वर्क ऑर्डर आपण कालच दिलेली आहे. काम सुरू 15/8 ह्यांना मी पत्र दिलेले. 15/8 आज 20/19/9 आजपर्यंत त्या ठिकाणी एक खडा. आणि बीजेपीचे कार्यकर्ते किंवा त्यांच्या ह्याच्यातल्या न मागता हे मुरुम टाकले. आम्हाला नाही वाटत की त्यांनी ह्यांना मागणी केली असेल पत्राद्वारे. दादा सगळ्यांच्या आम्ही उपोषण करून